हम्म. मी थोडं क्विक मागे जाऊन एकदा जस्ट रेकॉर्डिंग साठी हे करते हा, म्हणजे आपल्याला मिळेल रेकॉर्डिंग. ओके. सो बद्धकोष्ठतेमध्ये भारतातले विचार मी तुम्हाला 4 वाचून दाखवले. बद्धकोष्ठता म्हणजे शौचास न होणे. रोज होत असेल तर मला होणार नाही असं नाहीये, ते पूर्ण न होणे. बद्धकोष्ठता भारतात होत नाही कारण आपण खूप फायबर खातो असं वाटणे. आणि हे कॉन्स्टिपेशन एवढा काही मोठा आजार बिजार नाहीये, त्याला काही फारसं औषध बिषध घेण्याची गरज नाही असं वाटणे. याच्यावरचे वेगवेगळे गैरसमज पण आहेत आपल्या सराउंडिंग मध्ये, की फक्त कमी फायबर खाल्ल्यामुळे होतं, थोडं फायबर फूड खाल्लं तर निघून जाईल, कमी पाणी पिल्यामुळे होतं, हे केलं तर होऊन जाईल, नाही खाल्लं तर होतं, खाल्लं तर होतं. असे वेगवेगळे गैरसमज आपल्या सराउंडिंग असतात आणि एखाद वेळी आपल्याला अनुभव आला तर आपण तेच बरोबर आहे आणि बाकी काही त्याचा कारण असू शकत नाही असं ठरवतो. असं काही नाहीये. बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन होण्याची वेगवेगळी कारणं एकाच वेळी तुमच्याकडे असू शकतात. तो यातली महत्वाची कारणं काय काय आहेत तर फायबर न खाणं, अति किंवा कमी पाणी पिणं, गट बॅक्टेरिया तुमचा गुड बॅक्टेरिया कमी आणि बॅड बॅक्टेरिया जास्त असणं, सर्टन मेडिकेशन्स तुम्हाला कॉन्स्टिपेशन देऊ शकतात आणि सर्टन सप्लिमेंट्स किंवा ज्या विटॅमिनच्या गोळ्या, मल्टीविटॅमिनच्या गोळ्या वगैरे घेतात ती सुद्धा कधीतरी तुम्हाला कॉन्स्टिपेशन देऊ शकतात. तर जेव्हा कॅप्सूल घेतात तर कॅप्सूलच्या वरचं कव्हर काढून, कारण ते ऑलमोस्ट सिंथेटिक फायबरचं असतं, ते काढून जर आतलं औषध तुम्ही घेतलं तर ते उपयोगी पडू शकतं. रिफाईन जेवढं तुम्ही तुमच्या जेवणातनं कमी कराल तेवढं कॉन्स्टिपेशनचं प्रमाण कमी होऊ शकतं. फिजिकल ऍक्टिव्हिटी एक्सेस किंवा टोटली नाही करणं, सेडेंटरी लाईफस्टाईल, हे पण तुमचं कारण असू शकतं आणि डिप्रेशन हे पण कारण असू शकतं. यापैकी कुठलंही एक किंवा एकापेक्षा जास्त कारण कॉन्स्टिपेशनला असू शकतं. मग आता आपल्या आयुर्वेदाप्रमाणे किंवा आपल्या नॅचरोपॅथीप्रमाणे, युनानी किंवा भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात त्याप्रमाणे बद्धकोष्ठतेच्या विषयी काय काय सांगितलंय. तर बेसिकली होतं काय, बद्धकोष्ठता होते याचा अर्थ काय तर शरीरामध्ये जे वेस्ट बाहेर टाकलं गेलं पाहिजे ते तिथेच राहतं, तुमच्या मोठ्या आतड्यामध्ये राहतं आणि ते तिथे राहिल्यामुळे ते तिथे फर्मेंट होतं आणि ते विषारी होतं किंवा ते टॉक्सिक होतं. आणि ते टॉक्सिक झालेलं असल्यामुळे ते अजून बॅड बॅक्टेरियांना जन्म देतं आणि तिथं असलेल्या गुड बॅक्टेरियांना जे तुमच्या मोठ्या आतड्यात आहेत त्यांना ते तिथं राहू देत नाही, कारण ते विषारी होऊन त्यालाच खाऊन टाकतं. सो एकदा कॉन्स्टिपेशन सुरुवात झाली तर ते तुम्हाला विशियस सर्कल सारखं राऊंड 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 त्रास देत राहतं. मग त्याचे आपले वेगवेगळे प्रकार काय आहेत तर तुमचं ॲनस किंवा गुदद्वारापाशी काही लोकांना एक्सटेन्शन सारखं बाहेर येऊन राहतं त्यांचं स्किन आणि मग ते आत जात नाही, त्यामुळे तुमची मुवमेंट व्यवस्थित होत नाही किंवा मोठ्या आतड्याचे रोग होऊ शकतात. आतड्यामध्ये अल्सरिक होऊ शकतं किंवा त्याच्यावरती क्रॅक्स येऊ शकतात. तुम्हाला आतनं तो ड्रायनेस वाढू शकतो ही आणि त्यामुळे खूप घाण वास येऊ शकतो. 2-3 दिवसांनी ज्यांना होतं त्याला जो घाण वास येतो याचा अर्थ काय तर तिथले जे बॅक्टेरिया आहेत ते मरून पण आतच राहतात, तेही बाहेर येत नाही. त्याच्यानंतर आवाज आत बंद काही विकार होऊ शकतात, काही असे विकार होऊ नसेल. शकतात. काही विचारायचंय का, नाहीतर नका बोलू मध्ये या. गॅस होऊ शकतो, पोट फुगल्यासारखं होऊ शकतं किंवा करपट ढेकरा येऊ शकतात किंवा काहीही खाल्लं तरी त्याची चव लागत नाही असं होऊ शकतं आणि तुमचा पूर्ण चॅनेलच खराब झालाय असं होऊ शकतं. सो कॉन्स्टिपेशन वेगवेगळ्या प्रकारे होतं. एक तर तुमच्या ॲनस पाशी होऊ शकतं, दुसरं तुमच्या पोटामध्ये होऊ शकतं, तिसरं तुमच्या मोठ्या आतड्यामध्ये होऊ शकतं, चौथं तुम्हाला कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे शरीरावरती वेगवेगळ्या स्किन ॲलर्जीज किंवा कुठल्याही ॲलर्जिक होणं शरीर किंवा कधी कधी शरीरावर असे फोड येणं किंवा काळे काळे स्पॉट येणं आणि त्याच्यामुळे इचिंग होणं असं काहीही येतं. याचा अर्थ काय तर शरीर आतमध्ये कॉन्स्टिपेटिंग आहे, त्याच्या आतमध्ये ती खराब झालेलं तुमच्या त्वचेपर्यंत येऊन तुम्हाला ते सांगतंय की काहीतरी केलं पाहिजे.
अजून एक होतं काय तर आपले हार्मोन्स जे डेव्हलप व्हायला पाहिजे जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा ते होत नाही, म्हणून खूप मुलींमध्ये आजकाल यंग एजमध्ये त्यांना पिरियड्सचे प्रॉब्लेम आहे. अप अँड डाऊन होत राहतं, 2-2 महिने येत नाही आणि मग खूप 7-8, 10-12 दिवस होत राहतं, किंवा पीसीओडी, पीसीओसी असे वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. तुमची अग्नी मंदावते. काल आपण जे वात पित्त कफ याच्यात बघितलं तर तुमचा पित्त रस जो आहे तो तुम्हाला ऍक्च्युली डायजेशनला काम करतो. पण चयापचय मंदावलं म्हणजे काय तर जठराग्नी तुमचा कॉन्स्टिपेशन झाल्याचं नेक्स्ट स्टेप काय आहे तर जठराग्नी मंदावतो आणि मग हळूहळू अजूनच डायजेशन होत नाही आणि आधी असलेलं ते बाहेर येत नाही. आणि आता आता काय व्हायला पाहिजे तर तुमच्या गटचं आणि ब्रेनचं कम्युनिकेशन चांगलं असेल तर गटनी ब्रेनला सांगायला पाहिजे की आधीचा कचरा बाहेर गेला नाहीये तेव्हा थांब, मला भूक लागू देऊ नको. तर खूप कॉन्स्टिपेशन होणाऱ्यांना भूक लागतच नाही, पण आपण त्यांना म्हणतो अरे इतका वेळ झाला तू काही खाल्लं नाही, थोडंसं खा. मग थोडंसं खा म्हणल्यावरती थोडंसं जरी खाल्लं तरी त्यांना पित्त वाढल्यासारखं वाटतं, वात वाढल्यासारखं वाटतं, उगीच ढेकरा येत राहतात किंवा वॉमिटिंग सारखं फिलिंग येतं, कारण ऍक्च्युली शरीर तुम्हाला सांगतंय की नका खाऊ. सो गट ब्रेन ऍक्सिस पण तुमचा वीक व्हायला लागतो जेव्हा तुम्ही कॉन्स्टिपेटिंग होता. तर या सगळ्याचं तुम्ही बघितलं तर कॉन्स्टिपेशन हे एक बॉडीने दिलेलं कारण आहे, सिम्पटम आहे, बेस रिझन असू शकतं आणि बॉडी सांगतेय की काहीतरी बिघडलेलं आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की कॉन्स्टिपेशन हा आजार नाहीये, तर तो शरीर तुम्हाला सांगतंय की काहीतरी गडबड आहे. आता योगिक प्रोसेसमध्ये बघितलं तर शरीरामध्ये अपान वायू जो ऍक्च्युली तुमच्या नाभीपासनं शरीरात खाली जायला पाहिजे. अपान वायू हा खाली जाणारा म्हणजे गॅस जसा तुम्हाला ढुसून बाहेर पडला पाहिजे तो खाली न जाता तो वर जायला लागतो. अपान वायू जेव्हा उलटा जायला लागतो तेव्हा पण कॉन्स्टिपेशन वाढायला लागतं आणि तो का उलटा जातो याची पण खूप वेगवेगळी कारणं असू शकतात. सो बेसिकली बद्धकोष्ठताची सुरुवात किंवा कॉन्स्टिपेशनची सुरुवात होते तेव्हा तुमचा सोलार प्लेक्सेस आणि त्याचं स्टमक याच्या जवळची चक्र डिस्टर्ब झाली किंवा अपान वायू हा उलटा जायला लागलाय, खाली न जाता वर जायला लागलाय. सो आहाराशी संबंधित तुम्ही बघितलं की कमी फायबर खाणं किंवा अति प्रमाणात अति तळलेलं, अति शिजवलेलं आणि खूप सारे फॅट्स, पनीर आणि खूप कार्बोहायड्रेट कंटिन्युअसली विदाऊट फायबर कार्बोहायड्रेट खाणं म्हणजे पुरी श्रीखंड हे डेंजरस आहे. त्याच्याबरोबर तुम्ही सलाड घेतलं तर ठीक आहे, पण आपण नुसतंच सगळं हेवी फूड खाल्लं एक दिवशी तर तुम्ही बघितलं असेल की नेक्स्ट डे मॉर्निंग मोशनला खूप त्रास होतो, कारण शरीराला तो लोड होतो, कॉन्स्टिपेटिव्ह होतं, कारण ते सगळं कार्बोहायड्रेट पचवण्यासाठी फायबर कमी पडतं आणि मग ते पुढे ढकलण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो. आणि अशा वेळी म्हटलं जातं की तुम्ही ऍक्च्युली पोट भरलेलं असेल तर खूप हेवी संध्याकाळी खाल्लं तर तुम्हाला नेक्स्ट ऑलमोस्ट 24 तास भूक लागणार नाही असं होतं. भूक लागली असताना चहा बिस्किट हे एक सुपर कॉम्बिनेशन आहे कॉन्स्टिपेशन होण्यासाठी, कारण तुमचा चहा आहे तो तुम्हाला अग्नी शरीरामध्ये हीट वाढवतो आणि जो मैदा तुम्ही बिस्किटामध्ये खाता तो चिकटा वाढवतो. त्यामुळे चहा आणि बिस्किट एम्प्टी स्टमकवर घेणाऱ्यांचा नॅचरली तुम्ही शरीराला कॉन्स्टिपेटिव्ह करताय. किंवा सकाळी सकाळी खूप मसालेदार म्हणजे मिसळ ही रोज खाणं, मिसळ टाईप ऑफ वो काय तो रस्सा आणि असं जे एखाद दिवशी खाण्याने कधीच काही होणार नाही, पण रेग्युलरली तसाच ब्रेकफास्ट तुम्ही करत असाल आणि तो एमटी पहिला शरीरात टाकलेलं अन्न जर खूप हेवी असेल तर तुम्हाला ऍक्च्युली त्याच्यानंतर मग दिवसभर काही खाल्लं नाही तरी चालेल, पण मग तो तुम्ही ओव्हरलोड दिलात तर हे होऊ शकतं तुम्हाला प्रॉब्लेम. सो तुमचं कॉझेस मगाशी सांगितले तेच बेसिकली वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले की हे सगळ्याची कारणं असू शकतात. सो बेसिक काय बदलायला पाहिजे तर लाईफस्टाईल बदलायला पाहिजे. तर कॉन्स्टिपेशन झालं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. एखाद दिवशी झालेलं समजलं तर त्याला कसं बाहेर काढायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण मेन तुमची झोप, तुमचं खाण्याच्या वेळा, खाण्याची क्वांटिटी आणि खाण्याची क्वालिटी
या सगळ्यांना जर बॅलन्स करणारी लाईफस्टाईल असेल तर कॉन्स्टिपेशन मधून बाहेर येऊ शकता. एखाद वेळी किंवा रेग्युलरली तुम्हाला दोनदा मोशन होत असली तरी त्यात काही चूक नाहीये, कारण तुम्ही जेव्हा दोनदा जेवताय तर तुम्ही सकाळी जेवलेलं साधारणपणे 10 ते 12 तासानंतर बाहेर यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर 10-11 वाजता जेवला असाल तर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या मोशन होईल जेव्हा, ती तुमचं पहिलं सकाळचं अन्न बाहेर काढतं आणि मग तुम्ही 5-6 वाजता जे जेवलंय ते तुम्हाला थोड्या वेळाने परत जावं लागलं तरी त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. काही लोकांना वाटतं मला जास्त वेळा मोशनला जावं लागतंय हा प्रॉब्लेम आहे, मला होत नसेल तरी प्रॉब्लेम आहे, असं काही नाहीये. जर शरीर रेग्युलरली दोनदा मोशन होणं हे परफेक्टली ओके आहे, जर ते तुमची तशीच क्लिनिंगची प्रोसेस असेल तर. पण व्हायला नाही पाहिजे म्हणून त्याला दाबून ठेवू नका. जर तुम्हाला वाटत असेल तर ते बाहेर टाकणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणखीन काय होतं तर ताण-तणाव, मानसिक घटक ही खूप महत्वाची आहे. जेव्हा-जेव्हा तुम्ही स्ट्रेसफुल असता, मग तुम्ही त्याला आता मग काल कोणतरी ग्रुपमध्ये विचारलं होतं, की आज मी हे खाल्लं सकाळी आणि मला असं झालं. 3-4 तासामध्ये तुमचं शरीर रिएक्ट करत नाही. 8 ते 10 तास तुमचं शरीर स्वतःचं स्वतः त्या गोष्टीला फाईट करण्याचा प्रयत्न करतं आणि जर तो शरीर करू शकलं नाही, तर ते तुम्हाला रिस्पॉन्ड करायला लागतं. सेम हॅपन्स तुमच्या मानसिक स्थितीवर पण. जर तुमची मानसिक स्थिती 8, 10, 12 तास तुम्ही त्या स्ट्रेसमध्येच राहिलात, तर ती बॉडीवर दिसायला लागते आणि ते बॉडीवरती रिएक्ट करायला लागते. काही दिवस जर तुम्ही स्ट्रेसफुल असाल, तर डेफिनेटली तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणं हे नॅचरल आहे, कारण तुम्ही मनानी, आनंदाने जेवत नाहीये. तोपर्यंत ते जेवण बाहेर येण्याची किंवा जेवण शरीराला लागणार नाही, ते बाहेर येण्याची प्रोसेस पण होणार नाही. हे खूप महत्वाचं आहे. सो ताण, मानसिक स्ट्रेस हा एक आहे. पचन आणि दोष असंतुलन म्हणजे त्रिदोष जेव्हा इम्बॅलन्स होतात, वात वाढतो किंवा पित्त वाढतं किंवा कफ वाढतो. तुम्ही बघितलं असेल सर्दी झाल्यावरती सुद्धा तुम्हाला नॅचरली कॉन्स्टिपेटिव्ह होतं आणि शरीर ऍक्च्युली तुम्हाला सांगतंय की मी गडबड आहे ती बॅलन्स करू दे मला, तू काही करू नको म्हणून. अशा वेळी एखाद्या वेळी जेव्हा तुम्हाला आजारी आहे आणि मागचं खाल्लेलं बाहेर आलं नाहीये म्हणून फिवरिश वाटतंय, अशा वेळी जर तुम्ही त्रिफळा घेतलं, तर तुम्हाला सडनली बरं वाटू शकतं. तुम्हाला ॲक्चुअली आजाराचं औषध घेण्याची पण गरज नाही. पण काही लोकांना अक्रॉस द काउंटर पिल्स घेण्याची खूप सवय असते. त्यांना सिट्रिझिन घेतात किंवा पेन किलर घेतात आणि म्हणतात एक सिट्रिझिन घेतलं की सगळं ठीक होतं किंवा एक पॅरासिटामॉल किंवा क्रोसिन घेतलं ना, की मग सगळं चांगलं होतं. ती एक गोळी ज्यानी तुम्ही तुमच्या शरीराचा सिम्प्टम सप्रेस केलाय, ती बेसिकली जाऊन तुमच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकला खराब करते. हे आपल्या त्यावेळी लक्षात येत नाही आणि या रेग्युलर पद्धतीमुळे तुमचं कॉन्स्टिपेशनचं वाढायला लागतं. ते एकदा असलेलं कधीच प्रॉब्लेम नाहीये. पण ते जर रेग्युलरली व्हायला लागलं, तर ते तुम्हाला खूप त्रास देतं. तर हे बघितलं आपण कॉन्स्टिपेशनची वेगवेगळी कारणं. त्यामुळे असं समजू नका, की एक कारणामुळेच कॉन्स्टिपेशन होतं. वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतं, कारण ते प्रत्येक कारण शरीरातला इम्बॅलन्स दाखवतंय, वात-पित्त कफामधला सुद्धा आणि तुमच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकला क्लीन न ठेवण्याचं ते कारण मेन आहे. मग आता याला आपण बाहेर येण्यासाठी काय करायचं? सोपे-सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आज मी तुम्हाला एक एक्सरसाइज पण शिकवणार आहे, जर कोणाला हे सफरिंग असेल तर. तर खूप छोट्या गोष्टी म्हणजे काय, तर फायबरयुक्त आणि शाकाहारी खा. प्लांट बेस होल फूड ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे, जे मी तुम्हाला आपल्या बेसिक कोर्समध्ये 30 व्हरायटीज आणि त्यात किती भाज्या, फळं, पालेभाज्या, कडधान्य, उसळी आणि गाजर, मुळा, काकडी याचं सलाड. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे ना, त्यांनी सलाड डायरेक्टली खाऊ नये, कारण ते फायबर तुमच्या अडकलेल्या कॉन्स्टिपेशनला क्लिअर करू शकत नाही. त्याला थोडं स्टीम केलं पाहिजे, त्यात थोडं पाणी ॲड केलं पाहिजे, त्याला सॉफ्ट फायबर केलं पाहिजे आणि मग ते तुम्हाला उपयोगी पडतं. सो पहिला चेंज कॉन्स्टिपेटिव्ह फीलिंग आल्यावरती केला पाहिजे, की तुमचं फूड हे फायबरयुक्त आहे हे बघितलं पाहिजे. सो बेकरी पूर्ण बंद करायला पाहिजे.
दुग्धजन्य पदार्थ बंद केले पाहिजेत. नुसतं तुम्ही दूध प्यायलात तर कधीतरी ठीक आहे, किंवा ताक प्यायलात तर कधीतरी ठीक आहे. तुमची थंड प्रकृती असेल तर दही घातलेलं तुम्ही प्रोबायोटिक सुद्धा ठीक आहे. पण दुग्धजन्य म्हणजे दुधात बनवलेले स्वीट्स हे सगळ्यात डेंजरस आहेत, कारण दूध आणि शुगर हे कॉम्बिनेशन तुम्हाला पचवण्यासाठी खूप कठीण असतं. त्याच्यानंतर पुरेसं पाणी, म्हणजे जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या, आणि ते असं प्या की कॉन्स्टिपेटिव्ह असाल तर वॉर्म वॉटर प्या. मी काल पण तुम्हाला सांगितलं की पित्त हे जर आपल्याला परफेक्ट वापरायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अश्रूंच्या इतकं कोमट पाणी, जे शरीराचं टेम्परेचर आहे ना तेच अश्रूचं टेम्परेचर असतं, आतलं टेम्परेचर. तर जस्ट थोडंसं काटामोड गरम केलेलं पाणी तसं जर पियायलं, आणि फायबर फूड तुम्ही खाल्लंय, म्हणजे फायबर फूड खाल्लंय आणि पाणी प्यायलंय, तर त्याच्यामुळे होतं काय, तर तो जो फायबर आहे तो त्या पाण्यामुळे फुगतो, आणि आता तो तुमच्या इथे अडकलेल्या त्या लार्ज इंटेस्टाईन मधल्या कचऱ्याला बाहेर काढायला मदत करतो, आणि मग तुम्हाला कधीच कॉन्स्टिपेटिव्ह होणार नाही. आणि आतड्याची हालचाल याच्यासाठीचा एक एक्सरसाइज मी तुम्हाला आज दाखवणार आहे कसा करायचा. आणि त्याच्यासाठी तुम्ही योगामध्ये बरीच सारी आसनं आहेत, पवनमुक्तासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, किंवा बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंगची जी बसून सुद्धा केलेली आसनं ही खूप चांगली आहेत. आणि असे काही बेंडिंगचे व्यायाम करणं, सूर्यनमस्कार करणं पोटावरती, आणि जेवताना खाली बसणं, ताट वर थोडंसं ठेवून वाकून जेवणं हे फार महत्वाचं आहे. कारण वाकून जेवला नाहीत तर तुम्हाला किती पोट भरलं पाहिजे याचा अंदाजच येत नाही, आणि मग आपण ऍक्च्युली पोटाच्या वर, म्हणजे बेंबीच्या वरचं खाल्लेलं जे अन्न अन्न नलिकेत राहिलं ते बाहेर जायला जास्त वेळ लागतो, तेव्हा तितकं खायचंच नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी, भूक लागली आहे त्याच्या 3/4 खा आणि शरीराची हालचाल ठेवा. पुरेशी झोप आणि विश्रांती ही खूप खूप महत्वाची आहे, कारण झोप न होणं किंवा शांत झोप न लागणं हे खूप मोठं कारण आहे तुमच्या मानसिकतेला बदलण्याचं, आणि ती मानसिकता तुमच्या पहिली पोटावर किंवा डायजेशनवर येते. आणखीन शेवटचं आहे की रेचक गोळ्या आणि रेग्युलरली कुठली तरी चूर्ण, रेग्युलरली काहीतरी गरम पाणी पिऊन त्याला सेट करू नका. पण या 4 गोष्टी तुम्ही बघितलं तर आपल्या बेसिक कोर्समध्ये बेसिकली याच गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, की भूक लागली की खा, तहान लागली की पाणी प्या, सकाळच्या सूर्याच्या मध्ये थोडा एक्सरसाइज दिवसभरातला ऍटलिस्ट अर्धा 1-2 तास तरी केला पाहिजे. 10 वाजता मेलिटोनिन तयार होऊन 10 ते 11 मध्ये झोपून सकाळी उठून जर तुम्हाला रेग्युलर मोशन ऑटोमॅटिक पास व्हायला लागली, म्हणजे या 4ही गोष्टी तुम्ही नॅचरल लिव्हिंग प्रमाणे करत असाल तर असलेलं कॉन्स्टिपेशन सुद्धा निघून जाईल, आणि ते तुम्हाला येणार नाही. हे सिंपल उपाय मी तुम्हाला सांगितले. पण अजून काही छोट्या गोष्टी, की सर्कॅडियन रिदम जेव्हा डिस्टर्ब होतो तुमचा, म्हणजे काय, तर तुमचं SCN म्हणजे जे आपलं सुप्रा कॉन्शियस नेटवर्क, ज्याच्या डोळ्यावरती तुम्हाला जेव्हा सूर्यकिरण पडल्यावर जो सिग्नल कार्टिझॉल तयार करण्यासाठी सुरू होतो तो चुकलेला आहे. तुम्ही खूप उशिरा उठता आहात, रात्री उशिरा झोपत आहे जो कोणी एक माणूस, आता तुम्ही तसं करत नसाल, पण त्याच्यामुळे पहिला बदल कुठे होतो बघा, तर फॅटी लिव्हर होते, आणि लिव्हरचं काम करण्याचा वेळ चुकीचा होतो, आणि त्याच्यानंतर तुमचा गट लिकी होऊन असं ते बाहेर यायला लागतं, आणि तिथनं जे चांगल्या गोष्टी पुढे जायला पाहिजे त्या न जाता तुम्ही खाल्लेलं चुकीचं अन्न हे सगळं त्रासदायक आहे. हा एकामुळे एक, एकामुळे एक, एकामुळे एक प्रॉब्लेम मध्ये ऍड होत जातं, आणि जेव्हा कॉन्स्टिपेटिव्ह असतं ना तेव्हा चुकीच्या आहाराचं क्रेविंग हे पण ऑटोमॅटिकली सुरू होतं. सो त्याच्यासाठी क्लीन जर करायचं असेल तर रेड म्हणजे डेंजरस म्हणून तो कलर वापरलाय. ग्रीन म्हणजे हे सेफ आहे, ते नॉर्मल कसं आहे, तर तुम्ही खाणारी फळं व्यवस्थित आहेत, जी सीझनल आहेत, लोकल आहेत, ज्याच्यावर खूप सूर्यप्रकाशाचं आहे तुम्हाला मिळालंय, त्याच्यामध्ये क्लोरोफिल चांगलं आहे, सूर्य तुम्हाला मिळतो आहे, तुमचं लिव्हर एकदम क्लीन आहे, आणि तुमचं गट पण क्लीन राहील. सो गट क्लीन आहे, लिव्हर क्लीन आहे, तुम्ही चांगलं अन्न खाताय, तर तुम्ही कॉन्स्टिपेशन पर्यंत पोचणारच नाही,
असलं तर ते निघून जाईल. पण जेव्हा जेव्हा तुम्ही याला डिस्टर्ब कराल, तेव्हा तेव्हा तुम्हाला तो त्रास, कॉन्स्टिपेशन ही फर्स्ट रिॲक्शन आहे बॉडीची, की ती बॉडी बाहेर मळ टाकूच शकत नाही, अशी सेटअप होते. आता योगामध्ये याच्यासाठी मी तुम्हाला म्हणलं, की अपान वायू बाहेर वर जातो, तो खाली जायला पाहिजे. तर इथे डायरेक्शन पण दिल्यात बघा. उदाना, प्राणा, व्याना, समाना आणि अपान. अपान हा तुमच्या नाभीपासून खाली जाणारा वायू आहे. तो उलटा जायला लागला तर प्रॉब्लेम होतो. बाकी वरचे तुम्ही प्राणायाम, वेगस नर्व ऍक्टिव्हेशननी नाभीपासून वरचं आपण ऍक्टिव्हेट केलंय. पण अपान जेव्हा डिस्टर्ब होतो, तर अपानासाठी मी तुम्हाला आज एक मुद्रा पण सांगणार आहे. सो बेसिकली तुम्ही चुकीचा आहार वगैरे सगळं बंद केलं तर शक्य आहे. पण इकडे उजव्या बाजूला जी मुद्रा दाखवली आहे ना, तिला अपान मुद्रा असं म्हटलं जातं. तर ती मी तुम्हाला शिकवणार आहे हे झाल्यावरती. तो बेसिक उपाय आसन करा, प्राणायाम करा, सात्विक आहार घ्या. आणि तुम्हाला जर त्याच्यातनं बाहेर यायचं असेल, तर आपण आपल्या नॅचरल लिव्हिंग क्लासमध्ये काय काय शिकलोय, ते कसं महत्वाचं आहे. तर सर्कॅडियन रिदम फॉलो करा. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 मध्येच सॉलिड फूड घ्या. रात्री 10 ते 6 च्या दरम्यान 6 ते 7 तास झोपा, ज्याच्यामुळे शरीराची क्लिनिंग होते. सकाळचा 1-2 तासाचा प्राणायाम, ध्यान, व्यायाम, चालणं, योगासनं, सूर्यनमस्कार, जे जे काही जिम तुम्हाला जे शक्य आहे ते, पण जितकं ते मोकळ्या हवेत. कारण हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश या तिन्हीची तुमच्या शरीराला खूप मोठी गरज आहे, आणि ती सकाळी पूर्ण होऊन मग दिवसभर तुम्ही तुमचं काय काम करायचं ते करू शकता. आणि वेगस नर्व ऍटलिस्ट 1 ते 2 वेळा केलं पाहिजे. सात्विक आणि राजसिक आहार घ्या. भूक लागल्यावर खा, तहान लागल्यावर पाणी प्या. एका आठवड्यामध्ये वेगवेगळ्या 30 प्रकारच्या भाज्या खा, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप सारं फायबर पण मिळेल, विटॅमिन्स, मिनरल्स, जी काही शरीराची गरज आहे ती पूर्णपणे शरीराला मिळेल. प्रोबायोटिक, प्रीबायोटिक घ्या, ज्याच्यामुळे तुमचा बॅक्टेरिया, शरीरातले गुड बॅक्टेरिया वाढतील आणि बॅड बॅक्टेरिया जे तुम्हाला गॅस्ट्रिक किंवा फ्लॅट्युलन्स देतात ते जातील. पिलर ऑफ लाईट मेडिटेशन करा किंवा सोहम मेडिटेशन करा, समाधी करा, कुठलंही एक ध्यान. ऍटलिस्ट दिवसातनं एक ध्यान करा 10 ते 15 मिनिटाचं, ज्याच्यामुळे तुमची मानसिक टेन्शन, स्ट्रेस यातनं तुम्ही बाहेर याल. आणि शेवटी निरोगी जीवनाचं व्हिज्युअलायझेशन करा. ते पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही हे सगळे 8 गोष्टी केल्या, पण तुमच्या मनामधली तुमची प्रतिमा सगळ्या प्रॉब्लेमची असेल, तर मग तुम्ही हे सगळं केलेलं पण वेस्ट आहे. सो व्हिज्युअलायझेशन तुमचं काय पाहिजे, तर मी आनंदी आहे, मी निरोगी आहे, मी सुदृढ आहे, या एका मनातल्या रेकॉर्डिंग वरती तुम्ही खूप सारं निभावून नेऊ शकता. हे सगळं करण्यासाठी जी स्ट्रेंथ लागते, त्याच्यासाठी सुद्धा. तर या 9 गोष्टी ज्या आपण मेनली आपल्या बेसिक कोर्समध्ये पण शिकलो, या जशा जशा तुम्ही फॉलो करायला लागाल, ऑटोमॅटिक तुमच्या शरीरातलं जे कारणं आहेत प्रॉब्लेम्सची किंवा डिसीजची किंवा डिसीज न येण्यासाठीची सेटअप, हे सहज व्हायला लागेल. मग आता ही आहे अपान मुद्रा. कशी करायची आहे बघा. तर करंगळी आणि इंडेक्स फिंगर सोडायचं आणि मधली 2 बोटं तुम्ही एकमेकावर देऊन प्रेशर द्यायचंय. तर आत्ता सुद्धा तुम्ही जर तुमच्या कोणीतरी परवा सांगत होतं, काल का परवाच्या सेशनमध्ये, की मला वॉशरूमला गेल्यावरती खूप सारा गॅसच बाहेर येतो. तर ही मुद्रा तुम्ही वॉशरूम मध्ये असताना सुद्धा करू शकता, ज्याच्यामुळे पोटातला जो अपान वायू आहे तो खाली बरोबर जाईल आणि एक्सेस गॅस जो असेल तो पूर्ण निघून जाऊ शकतो. याला म्हणायचं अपान मुद्रा, जी अपान वायू बाहेर टाकण्यासाठी आहे. मला आठवतंय आपल्या सविता माननी त्यांच्या अॅक्युप्रेशरचा सेशन मी त्यांच्याकडे केला होता. त्यात पण त्यांनी सांगितलं होतं, की तुमची ही वरची 2 बोटं आणि खाली 2 बोटं पाय समजा. तर हे 2 पाय आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला इथे कॉन्स्टिपेटिव्ह असेल तर प्रेशर द्या. पण हेच प्रेशर तुम्ही जेव्हा इथे देता, तर तुमच्या 2 पाय, गुडघे आणि पूर्णपणे खालचा नाभी खालचा सगळ्या भागाला ते प्रेशर पोचतं आणि तुमचा अपन वायूची डायरेक्शन बदलू शकता. ही एक मुद्रा खूप लवकर तुम्हाला त्या अपान वायूला रेग्युलेट करू शकते. आणि दुसरी मुद्रा आहे, ज्याला शुची मुद्रा म्हणलं जातं.
ज्याचा काय आहे तर शरीरामध्ये जे टॉक्सिक आहे किंवा शरीराची जी शुचिता वाढली पाहिजे, तुम्हाला जर ते कॉन्स्टिपेशन बाहेर काढायचं असेल आणि त्याच्यामुळे आलेलं इरिटेशन काढून टाकायचं असेल तर अंगठा आत ठेवायचा आणि 3 बोटांनी म्हणजे दर्शनी किंवा इंडेक्स फिंगर सोडून बाकी 3 बोटांनी अंगठ्याला कव्हर करायचं या दोन्ही यांनी. तर तुम्ही नुसतंच टीव्ही बघताना किंवा तुम्ही काय ऐकताय कोणाचं तरी त्यावेळी सुद्धा तुम्ही हे ठेवलं ना तर शरीराच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये जे काही तुम्हाला अपचन आहे किंवा तुमचं शरीर डायजेस्ट करू शकत नाही असं वाटतंय, डिस्कम्फर्ट आहे, अनइझी होतंय, असं गोडगुड गुडगुड आवाज येत आहेत, त्यावेळी जर तुम्ही हे ठेवलं तर शरीरातलं सगळं टॉक्सिन डिटॉक्स करण्यासाठी ही मुद्रा आहे. सो या 2 मुद्रा वेगवेगळं काम करतात. 2 मुद्रा वेगवेगळ्या पण आहेत, पण हे जे अंगठा आहे ना तो या 2 बोटांच्या मध्ये ठेवायचा. अंगठा 2 बोटांच्या मध्ये जो आपल्याला अॅक्युप्रेशरचा पॉइंट सांगितलाय मध्ये ठेवायचा आणि मग 3 बोटांनी त्याला बंद करायचं आणि हे बोट मग पूर्ण तुम्हाला जाणवेल इथपर्यंत स्ट्रेच येतं. या 2 मुद्रा मी तुम्हाला या प्रेझेंटेशन नंतर एकदा करून पण दाखवते. तो अपान मुद्रा आणि शुची मुद्रा. तो आपले हे सगळे जे पहिले गैरसमज सांगितले त्याच्यावरती मी तुम्हाला ह्याच्यामध्ये उपाय की तुम्ही त्याला कसा गैरसमज सेट नाही केला पाहिजे हे पण सांगितलं. ओके, सो दॅट्स ऑल या प्रेझेंटेशन मध्ये. पण बेसिकली मुद्रा तुम्ही करून बघा माझ्या बरोबर. ही 2 बोट जसं ते काही एक माकड आणि असलं काहीतरी हरिण वगैरेच करतात ना ज्या शॅडो ह्याच्यामध्ये तशीच मुद्रा आहे. तर या 2 बोटांवर प्रेशर यायला पाहिजे, ते हरिण सारखंच व्हायला पाहिजे आणि हे असं ठेवायचं, ही अशी नाही ठेवायची, ही मुद्रा अशीच धरायची आणि ज्याच्यामुळे तुम्हाला बेसिकली या प्रेशरमुळे तुमचा अपान वायू खाली जायला सुरुवात होते. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला पोटामध्ये गडबड वाटतंय, कोणी काही हे घ्या, ते घ्या, गरम पाणी घ्या, तुम्ही ओव्याचं पाणी घ्या, ते सगळं ओके आहे. पण त्याचबरोबर अपान तुमचा खाली पाठवणं हे खूप महत्वाचं. हा झाला एक प्रकार जेव्हा तुम्हाला वाटतंय की अपान डिस्टर्ब झालेला आहे किंवा तुमच्या घरात पण कोणाला झालं. स्पेशली खूप लोकांना ना चेस्टमध्ये प्रेशर आल्यासारखं वाटतं, मला हार्ट अटॅक आला का काय वाटतं एका वयानंतर, पण तो ऍक्च्युली गॅस्ट्रिक असतं. अपान उलटा जातो तेव्हा तो छातीवर पण प्रेशर देतो आणि टेन्शननी आपण डॉक्टरकडे घेऊन जातो. अशा वेळी ते पण आपल्याला जेजुसील सारखं काहीतरी देतात. तर 2 गोष्टी करायच्या अशा वेळी. आपले गुडघे हे खुर्चीवर किंवा खाली बसून सुद्धा गुडघे पायापाशी पोटापाशी घ्यायचे आणि असं बसायचं. गुडघे दोन्ही पोटामध्ये झोपून तुम्ही तो काय त्याला पवन मुक्तासन ज्याला म्हणतो आपण, सेम पवन मुक्तासन. गुडघे दोन्ही असे जवळ घेऊन तुम्ही आयदर बसा किंवा झोपा. त्याच्यानी सुद्धा तुमचा पवन मुक्त होतो, म्हणजे शरीरात असलेला कुठेही असलेला गॅस तो बाहेर टाकू शकतो. आणि ते एवढं करण्याची पण ताकद नाहीये, खूपच काहीतरी अनइझी होतंय, त्रास होतोय, तर अपान मुद्रा करा. अपान मुद्रा धरून ठेवायची, तुम्ही काही मंत्र वगैरे म्हटलं नाही तरी चालेल पण त्याच्याने जाईल. दुसरी आहे शुची मुद्रा. जी शुची मुद्रा जनरली आपण बाहेर कुठेतरी जेवलो किंवा बाहेरचं खावं लागलं, हॉटेलला गेलो, कोणाच्या तरी लग्नाला गेलो आणि खूप अनइझी वाटतंय किंवा मेंटली डिस्ट्रेस वाटतंय, कोणतरी काहीतरी बोललंय त्याला आपल्याला उत्तर देता नाही आलंय, फोनवर ऐकल्यानंतर आपण डिस्टर्ब झालोय, अशा वेळी ते जे टॉक्सिन आहे शरीरातनं बाहेर काढण्यासाठीची मुद्रा आहे, ते टॉक्सिन सुद्धा तुमच्या पोटाच्या आसपास, नाभीच्या आसपासच जास्त राहतं. तर त्यावेळी काय करायचं, तर हा जो मधला पॉइंट आहे या दोन बोटांच्या मध्ये तिथे तुम्ही पहिला तुमचा अंगठा ठेवायचा. 2 बोटांच्या मध्ये अंगठा ठेवायचा आणि तिन्ही बोटांनी त्याला बंद करायचं. त्या अंगठ्यावर प्रेशर पाहिजे आणि हेच दोन्ही हातांनी करायचं. आणि हा एकदम सरळ ठेवला पाहिजे. तुम्हाला ताण जाणवतोय का बघा, इथं जे प्रेशर दिलंय ना त्याचा तुम्हाला इथं ताण जाणवेल. आणि तो जो ताण आहे तो बरोबर तुमचा, कारण हे जे फिंगर आहे ना या फिंगरचा तुमच्या आय सेंटर वरती आहे. त्या फिंगर हे आहे त्याचा आय सेंटर आहे. तर तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगताय, तुम्ही दाखवताय तुमच्या ब्रेनला कुठं जायला पाहिजे. कुठं जायला पाहिजे तर तुमचा हा जो पॉइंट आहे, तेव्हा काही काही लोकांना कंटिन्युअसली युरिन पास होल्यासारखं वाटत राहतं. म्हणजे युरिनला जाऊन आलोय पण परत जावंसं वाटतं किंवा
मोशन झालीये पण परत होईल असं वाटतं, अशा सगळ्यांनी ही मुद्रा केली ना, तर ही मुद्रा आहे शुची मुद्रा, जी पूर्णपणे शुद्धता करते. ठीक आहे. आता अजून एक उपाय जो आहे, जेव्हा तुम्हाला पोटामध्ये गॅस आहे किंवा वाटतं की पूर्णपणे माझं मोशन पूर्ण झालं नाहीये, तर तुम्हाला जो मोठ्या आतड्यात दाखवलं मी तुम्हाला, तर ते कसं आहे ना, तुमचा हात हे एकमेकावर असं ठेवा, दोन्ही हात एकमेकावर ठेवायचे, नाभीच्या खाली उजव्या बाजूला, नाभीच्या खाली उजव्या बाजूला. तुम्हाला दिसण्यासाठी मला दिसतंय का? मला कळत नाहीये दिसतंय नाही हे नाही तुम्ही. नाही दिसत. नाही दिसत मग. हे मला इथे उभं राहून तुम्हाला. उभं राहा. ते दुसरे कोणाला माहिती असेल तर सांगायला. नाही नाही, तुम्हाला करता येईल, तुमचं तुमचं उभंही राहता येईल मला, पण मला काय, तुम्ही दोन हात एकमेकावर ठेवायचेत, नंतर तुमचा नाभीच्या उजव्या बाजूला त्या हाताला ठेवा, नाभीच्या उजव्या बाजूला, हळू त्याला वर आणा, मग इकडे घ्या आणि मग खाली घ्या. तो नाभीच्या बाजून टी शेप मध्ये आणायचंय, खाली ठेवायचं, वर आणायचं, असं आणि असं. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या? हे दोन हात एकमेकावर ठेवायचे, नाभीच्या जस्ट राईट साईडला, नाभीच्या उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवायचे आणि या दोन यांनी प्रेस करायचं, असं वर प्रेस करायचं. तुम्ही पोटापर्यंत याल वर किंवा छातीपर्यंत वर याल. आता त्याला या बाजूनी सरळ रेषेमध्ये आणायचं आणि मग डाव्या बाजूनी खाली आणायचं आणि सेंटरला बाहेर घाल्यासारखं. तो हा मसाज 10 ते 15 वेळा असा मसाज करायचा. म्हणजे आतड्याचाच आकार झाला तो. हा करेक्ट, आतड्यावरच आकार करायचा आहे आणि तो जो झाल्यावर तुम्ही आकार अगोदर दाखवला होता. हा करेक्ट, एक्झॅक्टली तोच आकार सी शेप मध्ये आहे, तेवढा टी शेप आहे सी टी शेप आहे, असा टी सी शेप. आहे. हा, पण तो खालनं वर, वरनं बाजूला आणि खाली. ठीक आहे, बरोबर आहे. फक्त उजव्या बाजूनी सुरू करायचंय, तुमच्या हाताच्या उजव्या बाजूनी. ठीक आहे, तिथून आतड्या, लहान आतड्याचं संपलं तिथून पासून सुरू संपलं करायचं तिथून आणि सुरू मोठ्याचं. होईल वर मोठ्या आतड्यालाच तुम्ही, म्हणजे जिथे जिथे ते अडकलेलं राहिलंय किंवा गॅस राहिलाय, घट्ट राहिलंय, ते सगळं तुम्ही त्याला खाली करा. आणि हा तुम्ही तुमचा वेगस नर्व ऍक्टिव्हेशन झाल्यावर बसल्या बसल्या पण करू शकता. आणि मग तुम्हाला सकाळी मोशन झालीये पण पूर्ण नाही झाली वाटलं ना, तर परत मोशन येऊ शकते किंवा नुसताच गॅस पास होऊन जाऊ शकतो. आणि याच्यामुळे होतं काय, तर तुमचा मोशन व्हायलाच पाहिजे असं नाही, पण तुमचा जो मोठ्या आतड्याचा ट्रॅक आहे ना, तो सहज स्मूथ होतो आणि क्लिअर व्हायला लागतो. तुम्ही बस एक प्रेशर, चांगलं प्रेशर द्यायला पाहिजे, पण असं प्रेस करून वर न्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, ओके, गुड. मुद्रा किती वेळ करायची मग? मुद्रा मुद्रा तुम्ही, किती वेळासाठी करायची? मुद्रा वेळ, किती टाइम वेळासाठी, तर तुम्ही त्याच्या मिनिमम? बेसिकली मिनिमम 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट. 1 मिनिट करायचं, सोडून द्यायचं, पुन्हा 1 मिनिट करायचं, सोडून द्यायचं, पुन्हा 1 मिनिट करायचं, सोडून द्यायचं. आणि खूप कुठे तर छातीत दुखतंय, कोणाकोणाला असं क्रॅम्प येतो रात्री सुद्धा तुम्हाला, तर आपण काय करतो, पाय चोळत बसतो. तसं न करता तुम्ही ही मुद्रा करा आणि तुमच्या बोटांचं, पायाच्या बोटांचं असं असं स्ट्रेचिंग करा. बोट असे असे व्हायला पाहिजे, पाय चवडे. मग तुमचा तो क्रॅम्प्स कुठनं कुठनं पण निघून जातो. ठीक आहे, गुड. आणि सो आता जे तुम्ही पोटाचं जे सांगितलं ते किती वेळा करायचं? ते 10 ते 20, 10 ते 15 वेळा करायचं. आणि ते डाव्या साईडला सकाळी यायला जास्त. पाहिजे ना? हा, उजवीकडनं सुरू करायचं, डाव्या साईडनी खाली येऊन थांबायचं, म्हणजे असं जाईल, असं जाईल आणि असं जाईल, असं सी मध्ये तुमच्या. सकाळी करायचं फक्त की संध्याकाळी? नाही, सकाळी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा पोटामध्ये, आता तुम्ही खूप एकदा खाल्ल्या खाल्ल्या लगेच करू नका, पण खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने जर तुम्हाला अनइझी वाटतंय, स्पेशली कोणतरी आलं म्हणून किंवा तुम्ही कोणाकडे तरी बाहेर गेलात म्हणून आणि तुम्हाला वाटतंय की काहीतरी अनइझी आहे, तर हे करा. आणि सकाळी तुमच्या वेगस नर्व ऍक्टिव्हेशन नंतर करा आणि प्रॅक्टिस करून बघा. एक 3-4 दिवस तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला मोशन इझी व्हायला लागले, कॉन्स्टिपेटिव्ह जे आहे ते कमी व्हायला लागलंय. हे सहज होतं कारण तुम्ही आतड्याचा मसाज आहे, याला आतड्याचा मसाज असंच म्हटलं जातं.
आणि आपण खूप कमी वेळा आतड्याचा मसाज करतो आणि त्या आतड्याची स्ट्रेंथ पण वाढेल तुमची. तुम्ही त्याला प्रेस करत नाही आहात, पण तुम्ही त्याला मसाज करताय. जसं मी तुम्हाला सलाइव्हरी ग्लँड मसाज सांगितला ना, ज्याच्याने तुम्ही काय करताय तर तुमचं सलाइव्हा ऍक्टिव्हेशन करताय. याच्याने तुम्ही आतड्याचा मसाज करताय, पण तो मोठ्या आतड्याचा करताय. तुम्ही जेव्हा AMC ला वगैरे जाता तिथे शंख प्रक्षालन करता, तर तो लहान आतड्याला आतनं मसाज होतो. याच्यामध्ये तुम्ही मोठ्या आतड्याला मसाज करता. ठीक आहे, गुड. मग हे आपण तेल लावून पण करू शकतो का म्हणजे? काही गरज नाही, कपड्यावरच करायचंय तुम्हाला, पूर्ण पोटाला करायची गरज नाही. ओके. तेल लावून सुद्धा चालेल. करू शकता. जर तुम्ही वॉशरूम मध्ये आहात, आंघोळीच्या आधी अच्छा. करायचंय तर तेल लावून केलं तरी चालेल, पण तेलाने तुमच्या मोठ्या आतड्यापर्यंत काही जाणार नाहीये, ते तुमच्या स्किन पर्यंतच जाईल. त्यामुळे तेल लावण्याची गरज नाही, पण लावलं तरी चालेल, त्याचं काही नाही. पण ते हात प्रेशर पटकन करू. महत्वाचं आहे, प्रेशर खूप महत्वाचं आहे तिथे. आणि ते बोटांचं प्रेशर आहे, हाताचं नाहीये. बोटांचं प्रेशर यायला पाहिजे. मग ते तुम्हाला रबिंग साठी तुम्हाला वाटलं कपड्यावर करायला काही हरकत नाही त्याची. क्लॉकवाईजच केलं पाहिजे, ते पण महत्वाचं आहे मग. क्लॉकवाईज म्हणजे Clockwise. उजवीकडनं डावीकडे, ते हो, फार क्लॉकवाईजच महत्वाचं. करायचं असतं ते. हा. उलट केलं तर मग सगळं ते परत अजून एक होईल. कॉन्स्टिपेशन होईल तुम्हाला, त्यातनं उलटं बाहेर होतं, हा. नाही येणार. हम्म. या. आवाज गेला. ओके, ठीक आहे. मॅडम याचा व्हिडिओ मिळू शकेल? हो हो,